काँग्रेस पक्षाचा 138वा हा स्थापना दिवस आम्ही साजरा करतोय आणि आम आम्ही सगळे महाराष्ट्राचे सगळे काँग्रेस कार्यकर्ते आनंदित आहोत. कारण की आम्हाला ही एक संधी या निमित्तानं आमचे हायकमांड मल्लिकार्जुन खरगेजी, सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाजी आणि AICCने आम्हाला ही संधी दिली आणि त्यामुळे एक मोठी रॅली नागपूरमध्ये आम्ही करायचा निर्णय केला आणि त्याची तयारी जोरात चाललेली आहे. हे भारताचं मध्यवर्ती भाग आहे, त्यामुळे या ठिकाणातून जो संदेश पूर्ण देशात जाणार आहे तो एक फार महत्त्वाचा राहणार आहे. आपल्याला लक्षात असेल की 1920 या काळामध्ये इंग्रजाच्या विरोधात असहकार आंदोलन इथूनच पुकारला गेलेला होता. जे सरकार देशावर या भारतमातेवर अन्याय करते त्या सरकारच्या विरोधातला एल्गार याच नागपूरच्या पवित्र भूमीतून केला गेलेला होता. आज देशामध्ये सुद्धा असंच अन्याय करणारं सरकार, देशाला लुटणारं सरकार, देशाच्या जनतेला कर्जात डुबवणारं सरकार जे केंद्रामध्ये बसलेलं आहे त्या सरकारच्या विरोधातलं एक शंकानांत नागपूरच्या या भूमीमधून होणार आहे आणि त्याच्यामुळे या सभेला आगळं वेगळं महत्त्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातही चन्नी थल्ला यांच्याकडे बिलकुल. आता चन्नी थल्लाजी एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी MUCI असेल, युवक काँग्रेस असेल, अनेक वर्ष केरळमध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एक संघटनेतला अनुभव असलेला व्यक्तिमत्व, असं एक व्यक्तिमत्व चन्नी थल्लाजीच्या रूपानं आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संघटनेला ताकद मिळेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त होईल. प्रताप चिखलीकर यांनी दावा केलेला आहे की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येणार आहे आणि तशा प्रकारचे संकेत बावनकुळे यांच्याकडून पण देण्यात आले. आपल्या लक्षात असेल की जेव्हा काँग्रेसचं मोमेंट शक्तिशाली होतं, BJP घाबरून या पद्धतीचं मत व्यक्त करत आहे. राहुलजीची जेव्हा पदयात्रा महाराष्ट्रात येत होती त्यावेळेसच बोंबीच्या ढेंडापासून हे भाजपवाले कोल्ह्यासारखे ओरडत होते. आता हे सगळे मोठा काळ झाला त्याला, आता 1.25 वर्ष झालं या गोष्टीला. आता ह्या 1.25 वर्षामध्ये ते त्यावेळेस जाणारे होते त्यावेळेस गेले नाही, अशा अफवा हे पसरवण्याचं आणि स्वतःच्या मनाची शांती करण्याचा एक प्रयत्न भाजपवाले करतात आहे. तर त्यांच्याकडे फार काही लक्ष आपण लोक करू नका. शरद पवार यांची अदानींनी भेट घेतली, त्यावरून आता एकीकडे म्हणजे एक इंडिया आघाडीकडून अदानीवर आरोप केला जाते. शरद पवारांनी भेट घेतली, यावरून आम्ही मागच्या काळातही सांगितलं की त्यांचं व्यक्तिगत काय असेल, त्यांचे पक्ष वेगळा आहे आणि आम्ही जे कोणी BJP सोबत विरोध करणारा जे कोणी पक्ष राजकीय असतील त्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे कोणाचा पक्षामध्ये कोणाला काय करायचं आहे काय नाही ते त्यांचे स्वतंत्र अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला काही फार प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नंतर आता नवीन जरांगे पाटलांनी एक अल्टिमेटम दिला की रिट्रीट पिटिशन दाखल झाल्यानंतर की 20 जानेवारीपासून ते मुंबईमध्ये उपोषण करणार आझाद मैदानावर. त्याच आझाद मैदानावर 20 तारखेला मॅरेथॉनची सुद्धा सांगता होणार आहे. त्यामुळे मुंबईत कुठेतरी आता गर्दी वाढणार आणि या आंदोलनात हे सरकारने क्रिएट केलेला आरक्षणाचा प्रश्न आहे. सरकार जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचं काम करते आणि ही भाजपची नीती आहे. प्रत्येक राज्यामध्ये जातीमध्ये भांडणं करून विभाजनाचा फायदा कसा मिळेल ही भाजपची रणनीती आतापर्यंत राहिलेली आहे. डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं तेच रणनीती भाजप वापरते. मी परवा विधानसभेतही सांगत होतो की OBC मराठा समाजातली लोक गुणागोविंदानं या महाराष्ट्रात नांदत होते. संबंध आहेत, त्यांचे नाते आहेत, पण याही लोकांना तोडण्याचं पाप भाजपनी या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे.
जरांगे पाटलाला जे आश्वासने आणि दिलेले आहेत ते नियमात बसत होते की नाही, संविधानिक व्यवस्थेत बसतात की नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे ते त्या ठिकाणी उपोषण सोडायला गेले त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे सांगितलं. म्हणजे याचाच अर्थ मी परवा पण म्हटलं की भाजपची स्क्रिप्ट आणि संघाची स्क्रिप्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचतात आहेत. तर ही परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला कळतं आहे आणि राज्याच्या जनतेलाही कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी क्रिएट केलेला हा प्रश्न आहे, त्यांनी निर्माण केलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे आता सरकारनेच काय जरांगे पाटलाला कसं सांभाळायचं की नाही सांभाळायचं त्यांनी ठरवायचं किंवा महाराष्ट्र पेटवायचं. कारण की आता त्यांच्याजवळ बहुमताचं पाशवी बहुमत आहे, खोक्याचं, ईडीचं, असं हे पाशवी बहुमत आहे. आता पाशवी बहुमताच्या आधारावर आपण विधानसभेचे अधिवेशन पाहिलं कसं ते चालवत होते. ज्या विदर्भाचं प्रश्न सुटायला पाहिजे त्याच्यावरचं काहीच बोलले नाहीत, काही देऊन पण गेले नाहीत. 293चा ठराव त्यांनी आणला, आमचा पण होता, पण आमचा मिक्स होता, त्याच्यामुळे त्यांनी स्पेशल त्याच्यावर चर्चाच केली नाही. आणि इकडून ओरडायला लागले की विरोधकांना विदर्भाचं घेणे देणं नाही. अरे तुम्ही सरकार आहात ना, तुम्ही तुमचं घेणे देणं आहे, तुम्ही उत्तरदायी आहात, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे जनतेला काय तुम्ही देणार आहे विदर्भाला. पण ही जी बोलायचा भात बोलायची कढी ही जी आपल्या विदर्भातली म्हण आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजप वागते आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला भोगावं लागत आहे. क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलेली आहे आता, तर त्यातून तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं का मराठीत? बघा आता मूळ प्रश्न असा आहे की त्यावेळेचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी त्याचा उल्लेख पण मी विधानसभेच्या रेकॉर्डवर केलेला आहे की त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनीच मला सांगितलं की मराठ्याची बाजू मांडू नका. एक दुसरं त्यांनी गायकवाड आयोगाचा जो इश्यू होता तो गायकवाड आयोगाचा इश्यू माननीय सुप्रीम कोर्टाने जे राज्याला अधिकारच नाही त्यांनी हा कसा नेमला अशा पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने त्या काळामध्ये निर्णय दिला. जे 2 वकील महाराष्ट्रातले मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले ते कोणाचे लोक आहेत हे आपल्याला राज्याला सगळ्यांना कळत आहे. त्यांची नावं घेण्याचं काही कारण नाही मला. आणि ही जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम जे होते आहे आणि जो निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने मागच्या काळात केला आहे त्याला आता क्रिएटिव्ह पिटिशन त्यांनी मान्य केली आहे. तर आम्ही निश्चितपणे आमचं लक्ष आहे त्याच्यावर, सगळ्या याच्यावर. महाराष्ट्रामध्ये शांततेनं या आरक्षणाचे प्रश्न सुटावेत ही आमची भूमिका आहे. पण आम्ही परवा पण विधानसभेत मांडले, आमचे नेते राहुल गांधीजी बोलतात आहे की जातीनिहाय जनगणना हाच याच्यातला महत्त्वाचा पर्याय आहे, तेच खऱ्या अर्थानं सोल्युशन आहे. पण भाजपचं जे मूळ संघ आहे त्यांनी आता जातीनिहाय जनगणनेला विरोध केलेला आहे. बहुजनांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास न हो अशा पद्धतीची BJPची मानसिकता असेल तर त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या प्रश्नाकडे माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्यांनी जी स्वीकारली क्रिएटिव्ह पिटिशन त्याच्यावर आमचं लक्ष आहे. वो हिंदी में जानना चाहेंगे, एक तरफ जरांगे पाटिल का अल्टीमेटम, दूसरी तरफ मुख्यमंत्री ने कहा है कि क्यूरेटिव जो पिटीशन है उसको सुप्रीम कोर्ट ने एक्सेप्ट किया है. क्या लगता है आपको इस पूरे मामले को लेकर? देखो, जो पाशवी बहुमत लेकर, मैं पाशवी इसलिए बोल रहा हूँ कि खोखे से और ईडी से बनी हुई सरकार महाराष्ट्र की है और ये सरकार ने जिस तरह से ये प्रश्न महाराष्ट्र में आरक्षण के खड़े किए हैं उसके बारे में हमने कई बार सर्वदलीय बैठक में भी हमने कहा कि जातिनिहाय जनगणना ये शुरू करो आप, जिससे ये सब प्रश्न छूटेंगे. और सिर्फ मराठा आरक्षण का नहीं, तो इसमें कई समाज को आरक्षण देने की बात इन लोगों ने कही थी, जिसमें धनगर है, कोड़ी है, कुंवारी है, हल्बा है, ऐसे कई जातियों को आरक्षण देने की इन लोगों ने बात की थी. अब इनको सबको जवाब देना पड़ेगा. तो सबसे बड़ा प्रश्न ऐसा है कि महाराष्ट्र को जलाने का काम जो बीजेपी प्रणीत सरकार ने की है, जो हम लोग कहते हैं कि जाति न्याय जनगणना करो, तो जो भाजपा के मूल है संघ वो बोलता है कि जाति न्याय जनगणना नहीं होना चाहिए, बहुजनों को न्याय न मिलना, यही उनकी मंशा है. और उसका परिणाम है कि आज महाराष्ट्र
जलता हुआ महाराष्ट्र पूरे देश को और दुनिया को देखने मिल रहा है। सेकंड है कि जो पिटीशन एक्सेप्ट की है माननीय सुप्रीम कोर्ट ने, तो उसमें आपने देखा होगा कि जो कुंभकोणी जो तत्कालीन एडवोकेट जनरल थे, उन्हें कहा था कि फडणवीस ने मुझे कहा कि उनकी मराठा का साइड मत रखो, इस तरह का वक्तव्य खुद मीडिया के सामने कुंभकोणी ने किया था। और जो 2 वकील जो मराठा आरक्षण के विरोध में कोर्ट में गए थे, वो किसके लोग हैं वो सबको पता है, उनका नाम लेने की कोई ज़रूरत नहीं है। तो बीजेपी चाहती कि महाराष्ट्र ऐसे जलता रहे और डिवाइड एंड रूल के आधार पर जो अंग्रेज की नीति थी उसी आधार पर हम सत्ता में रहें, ये उनकी एक पॉलिसी है। लेकिन ये महाराष्ट्र शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। इस महाराष्ट्र में बीजेपी की रणनीति बिल्कुल नहीं चलेगी। कोर्ट के माननीय सुप्रीम कोर्ट के जो पिटीशन माननीय सुप्रीम कोर्ट ने स्वीकृत किया है, उसके तरफ हमारा ध्यान है। कहीं ना कहीं फिर से कर्नाटक में हिजाब का मुद्दा ऊपर आया है, सरकार ने कहा है कि हिजाब के ऊपर प्रतिबंध हटाई जाएगी, क्या लगता है? कुछ नहीं होता। देखो धार्मिक तेढ़ पैदा करना ये बीजेपी की हमेशा की आदत रही है। हमारा संविधान जो है, संविधान में सभी धर्म की रक्षा करना ये हमारा सबका दायित्व बनता है, सरकार का दायित्व बनता है। और अपने अपने धर्म के आधार पर सबको अपनी अपनी वेशभूषा के साथ रहना, वो अपने देश और विविधता में एकता अपना देश है। तो ये इशू उठाने से जो नरेंद्र मोदी जी ने इस देश के ऊपर 2 लाख करोड़ का जो कर्जा किया है, उसका जवाब तो इन लोगों ने देना चाहिए। इस देश में 13 प्रधानमंत्री बने अभी तक, उनने 55 लाख करोड़ का कर्जा किया और इन्हें 2 लाख करोड़ का कैसा कर्जा किया, इसका हिसाब तो देना पड़ेगा। कहाँ पैसा खर्चा किया आपने? हमारे से जो जीएसटी से पैसा आम लोगों से लिया जा रहा है, वो पैसा कहाँ जा रहा है, इसका जवाब दो। आपने कहा था 2 करोड़ युवाओं को नौकरी देंगे, अभी नौकरी देने की जगह उनको बेरोजगार कर दिया। आपने कहा कि हम किसान को दुगना दाम देंगे, किसान को आत्महत्या करने लगा दिया, महंगाई बढ़ा दी, आम लोगों का जीना हराम कर दिया। उसका जवाब दो ना। ये धार्मिक तेढ़ पैदा कर इस भावनात्मक खेल खेलने से जो वादे आपने 2014 में किए थे, 2019 में किए थे, वो पूरा करो ना। पाकिस्तान रोज हमारे फौजियों को शहीद कर रहे हैं, उसका जवाब कौन देगा? आपने डिफेंस में 100% एफडीआई लाया, चाइना के लोग उसमें इन्वॉल्व हुए, तो क्या देश पूरी तबाह करने के लिए लगे? उसका जवाब दो ना। तो उसका जवाब देने से धार्मिक इस तरह का विवाद पैदा कर बीजेपी जो मूल इशू को डाइवर्ट कर रही है, उसका जवाब बीजेपी को देना पड़ेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।